नमस्कार मित्रांनो, आज 16 ऑगस्ट. आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमी दाब निर्माण झाला होता, हा कमी दाब आपणाला पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळत आहे. या प्रणालीमुळे विदर्भात आज सर्वाधिक पावसाचा जोर राहील. त्याचबरोबर इतर भागांमध्ये देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस नेमका कोणकोणत्या भागांमध्ये आज दिवसभरात आपल्याला बघायला मिळेल, संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देऊ. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज सकाळपासूनच नागपूर विभागामध्ये पावसाचे वातावरण राहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस देखील असेल. त्यामध्ये तसेच मराठवाड्याचा जो काही पूर्व परिसर आहे त्यामध्ये नांदेड, तसेच इकडं उमरखेड, पुसद, हिंगोलीचा पूर्व भाग, या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण सकाळपासूनच राहील. काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी देखील बघायला मिळेल. तसेच अमरावती विभागातील तसेच यवतमाळ आणि आसपासच्या परिसरातील हा जो परिसर आहे, पांढरकवडा, कपरोई, या भागांमध्ये देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. काही ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागांमध्ये देखील सकाळपासूनच झाकाळलेल्या वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. दुपारनंतर मित्रांनो, या परिसरामध्ये पाऊस जो आहे, पावसाचा जोर आहे तो दुपारनंतर वाढणार आहे. बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये नागपूर, उमरेड, भंडारा, गोंदिया, तसेच कोंडाली, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण नागपूर विभागामध्ये आपल्याला बनताना बघायला मिळत आहे. दुपारनंतर बहुतांश भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही भागांमध्ये हलका पाऊस आहे. सर्वदूर पावसाचे वातावरण या परिसरामध्ये आहे. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये ठिकठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. हलका पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. दुपारनंतर भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये दिग्रस, दारवा, नेर, कारंजा हा जो पट्टा आहे, अमरावतीपासून तर इकडं कारंजा दिग्रसपर्यंत या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. इतरत्र देखील सर्वदूर असे हलक्या मध्यम पावसाला पोषक वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आपल्याला अमरावती विभागामध्ये देखील बघायला मिळेल. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. नाशिक विभाग, नाशिक, अहिल्यानगर, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये देखील दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पावसाच्या बघायला मिळतील. आज नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील. कोकण विभागामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची आज शक्यता आहे. सर्वदूर असे पावसाला या परिसरात देखील पोषक वातावरण आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरात देखील मित्रांनो ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल. हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, परंतु कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल. ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे. घाट माथ्याच्या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल. दिवसभर पावसाचे वातावरण घाट माथ्याच्या ठिकाणी राहील. अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात. आज रात्री मध्यरात्रीपर्यंत मित्रांनो तशी रात्रीची अपडेट आपण देणारच आहोत. रात्री मध्यरात्रीपर्यंत मराठवाड्यातील काही भागांमध्ये, जसं की पूर्व जो भाग आहे मराठवाड्याचा, या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळू शकतो. तसेच कोकण पट्ट्यामध्ये देखील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विजांचा कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.